नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाइम आणि डेट बघूनच घेतली तर आता ओला आणि उबेर पण लॉग इन केलंय, बट अजूनपर्यंत ट्रिप नाही लागली आहेत. CNG भरायची गरज होती, कारण जर CNG भरला नसतात तर 60-70 किलोमीटर गाडी फक्त CNG मध्ये चालली असती, त्यानंतर मग लफडे झाले असते. तर त्याच्यामुळे मी विचार केला की CNG टाकून घेतो. फुल आहे आता CNG. T1 ठीक आहे. इथे ऑपॉर्च्युनिटीज मध्ये काय आहे? काहीच नाही. ॲक्सेप्टन्स रेट 10 वरती आहे. ठीक आहे. ठाणेवरून बांद्रा वेस्ट मध्ये वाव 683. ठीक आहे. ओके, ही ठीक वाटते मला ट्रिप. सेक्टर 13 अंधेरी वेस्ट मध्ये जायचं आहे. पण यार 9 वाजता आणि 4x4 जुने 8 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 17-18 रुपये पर किलोमीटरचा रेट. पण टाइम वाईज तर भाई पोचणार बघ किती वाजता, काहीच मतलब नाही. ही मुलुंड. ओके, पनवेल इंडिया बोल्स टू लोअर परेल. नाही, हे तर खूप लांब आहे. ठीक आहे, ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला काहीच उपयोगाची नाही आहेत. आपल्याला नॉर्मल ट्रिप ज्या आहेत त्याच आपल्याला मारायचे आहेत. सिम्पल. पहिली ट्रिप भेटली. टाइम होते 8:01. सांताक्रूज वेस्टमध्ये जायचं आहे. 35 किलोमीटरचे 700 रुपये दाखवत होता. आता किती देते बघू. कस्टमर बिल्डिंगच्या आतमध्येच दाखवत आहेत ते. पोकेमॉन पिकाचू डोरेमॉन. आपला जो टायमर आहे तो चालू झालाय. अराईव्हचा मेसेज टाकलाय. येतील, बसतील आणि आपण छू नंतर. शेवटची ट्रिप झाली कंप्लीट. बराच टाइम लागला आणि कस्टमरची लोकेशन पण थोडी चुकीची होती. मी तुम्हाला फेर दाखवतो. तर ही आहे ती वाली ट्रिप जी की मी आता जस्ट कंप्लीट केली. $36.95 किलोमीटर डिस्टन्स, 1 तास 40 मिनिटं. टोटल फेअर 741 दिला. मला वाटलं की पहिला वाढवेल, पण वाढवलं पण नाही त्यांनी. एक जो एक्स्ट्रा डिस्टन्स ट्रॅव्हल झाला तो त्यांनी याच्यामध्ये कॅच केला या ट्रिपमध्ये. पाठीमागे सर्च दाखवते कुर्ला नाही जायचं. कुर्ला सांताक्रूज ईस्ट पिकअप करायला 13 मिनिटं. आता मी जी ट्रिप ॲक्सेप्ट केली आहे ती आहे BKCची. 300 रुपयाचा फेअर दाखवतोय. 7 किलोमीटरचे. आणि ह्याच्या आधी मला पनवेल करंजाडेची ट्रिप ओलामध्ये वाजली. मी ॲक्सेप्ट केलं, पण ते ॲक्सेप्ट काही झाली नाही. ती दुसऱ्या कोणाला तरी गेली. मला जाऊ दे, दुसऱ्यांचं भलं होऊ दे, आपलं भलं होऊ नाही हो. ज्याला भेटले असेल तो खुश झाला असेल. आणि निघूया कस्टमरला पिकअप करण्यासाठी. जास्त लांब नाही आहे, 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आहेत कस्टमर. चला, सिग्नल पण सुटला. लेट्स गो. 10:38 टाइम झालाय आणि आतापर्यंत 1058 रुपयाचं काम फक्त उबरमध्ये झालं. दोन्हीही ट्रिप चांगल्या रेटनी लागल्या, म्हणून काय इश्यू नाही आहे. मालाडची ट्रिप झाली कंप्लीट. आणि आता मी आहे ओबरोवाईच. अरे यार, सगळ्या ट्रिप भेटत आहेत, सगळे लॉंग पिकअप. कारण जिथे मी उभा आहे तिथे काही ट्रिप लागतच नाही. म्हणजे या एरियामध्ये काही ट्रिपच लागत नाही. तर आता एक कलिनाची ट्रिप भेटली आहे ओलामध्ये. 11 मिनिटं दाखवतोय 2.1 किलोमीटरला. आय होप की बाबा ह्याही ट्रिप कॅन्सल नाही केली पाहिजे. कॅन्सल केली तर मग ठीक आहे, तर मग काय करू शकत नाही. कारण ह्याच्या आधी पण जवळजवळ 3 ते 4 ट्रिप कॅन्सल झालेत. मग आपल्या हातामध्ये पण काय नाही ना, काय करणार. बघू चला काय होते. इथं पुढे ट्रॅफिक तर आहे हलकी.
भावानो टोटल काम झालंय ओलामध्ये 701 रुपयाचं. याच्यातली अरे यार हां याच्यातली सायनमधली ट्रिप ती घेऊन गेलो होतो मलाडला. ठीकठाक म्हणजे 20 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे चांगला रेट होता. त्यानंतर दुसरी जी ट्रिप होती ती होती मालाडवरून सँटाक्रूज ईस्टला घेऊन आलो. म्हणजे ही कलिना साईडला दाखवत होतं पण थोडंसं त्याच्या आसपासच होतं मागे पुढे. तर दोन्ही पण रेट चांगला भेटला दोन्ही पण या ट्रिपमध्ये. त्यानंतर उबरमध्ये 1058 एवढी अर्निंग झाली आहे उबरमध्ये. हे बघा 7 किलोमीटरचे 317 रुपये. अशा जर ट्रिप भेटल्यात ना 7-8 तरी ट्रिप भेटल्या तरी बस आहे. आता ह्या सगळ्या ट्रिप्स तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा माझगाव, कुर्ल्यामधून दादरची ट्रिप लागते ओलामध्ये. फक्त दादर लिहून येते. दादर ईस्ट वेस्ट काय आहे कुठे जायचंय काहीच ॲड्रेसच नाही. म्हणजे इनकम्प्लीट ॲड्रेस. त्या इनकम्प्लीट ॲड्रेसवरती बाई जाणं म्हणजे डोक्याला ताप आहे. कुर्ला वेस्ट बँड्रा वेस्ट बस एवढंच. नाही जाणार. प्रॉपर ॲड्रेस जिथपर्यंत भेटत नाही ना तिथपर्यंत मी जाणारच नाही. ट्रिप हे ॲक्सेप्टच करणार नाही ओलामध्ये. सेम आहे 1700 रुपयाचं काम झालं आतापर्यंत. आणि आपली गाडी जी चालली आहे ती चालली आहे 95 किलोमीटर्स. आणि मी आता BKC मध्ये एक्झिट होणारच नाही. तर मी ट्रायडंट जवळ जातो. BKC ट्रायडंट जवळ तिथून आपल्याला ट्रिप लागतील. आणि अजूनपर्यंत उबरचा पास ॲक्टिवेट झालेला नाही आहे. तर ती पण एक गोष्ट आहे. BKC मधून वाशी रेल्वे स्टेशनची ट्रिप भेटली. वाशीमधून एक ठाण्याची ट्रिप भेटली आहे. फेअर कमीच आहे. 19 किलोमीटरचे दाखवतोय 309 रुपये समथिंग काय 329 समथिंग असं काहीतरी होता. ह्याला कुठं जायचं आहे ह्याला इंटरनॅशनल ट्रॅव्हल हाऊस. पण मी तरी पण ती ट्रिप ॲक्सेप्ट केली. आणि ही ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर आपला पास पण ॲक्टिवेट होऊन जाईल. आणि हे बघा या टायमिंगला म्हणजे 4:30च्या आसपास तो पास ॲक्टिवेट होईल. 4:30 वाजता नाही होणार काय माहिती कधी पास ॲक्टिवेट होईल पण होईल. 4:30 ते 5च्या मध्ये पास ॲक्टिवेट होऊन जाईल. तर घरच्या साईडची ट्रिप लागली असती तरी गेलो असतो. ठाणे तर मला पाहिजेच होती की बाबा ठाणेवरून पण रिटर्न पण ट्रिप लागेल. आणि आपल्याला कसं आहे की ते गो होम एरिया प्रेफरन्स वगैरेचा ते एक आहे ना चान्स ते आपण यूज तर नाहीच केलाच. जर ओलामध्ये ट्रिप लागेल तर वेल अँड गुड आहे. बघूया हा मॅप मला गोल फिरून का दाखवतोय. ह्या साईडने इथं गेलो तर नाही चालणार का. बिकॉज सेव्ह द किलोमीटर्स. आता मी आहे ठाणेमध्ये ठाणे वेस्ट. तर शेवटच्या ट्रिपचे 19 किलोमीटरचे दिले 294 जो की कॅल्क्युलेट केलं तर 14 रुपये 70 पैशांनी लागले आहेत. आणि टाईप होतं ती गो सिडॅन होती. तर गो सिडॅनच्या टाईपमध्ये आपल्याला या रेटनी ठाण्यामध्ये पोचलं. आता ठाण्यावरून डायरेक्ट पनवेलचं गो होम टाकून ठेवलं आहे. आणि ओलामध्ये कोणत्याही प्रकारचा गो होम वगैरे टाकला नाही आहे. बघू जर करंटली या लोकेशनवरून जर BKC सायन चेंबूर या 3 लोकेशनपैकी एक लोकेशनमध्ये जर ट्रिप लागली तर मी जास्त विचार नाही करणार डायरेक्ट जाणार. आणि नवी मुंबई लागली तर मग डेफिनेटली नवी मुंबईमध्ये डायरेक्ट घुसणार. सो टाईम होते 5:33 15 ते 20 मिनटं मॅक्स. नाही तर त्यानंतर मग आपण त्या एरियामध्ये जाऊ ज्या एरियामध्ये आपल्या ट्रिप्स सहसा लागतात. मेरे को ऐसा लगेला है कि मैं ठाणे आके अपने पाँव पे कुराडी मारेला है. 1 घंटा होने को आया मेरे को कोई भी ट्रिप नहीं मिल रहा है. कोई भी नहीं. वो मीरा भाईंदर काय को जाऊँ मैं मीरा भाईंदर को. मेरे को घर नहीं जाने का क्या. हे भगवान. इतना एम्प्टी जाएगा तो
लफड़ा हो जाएगा। 32 किलोमीटर की दूरी पर हूँ मैं अपने घर से। अरे माँ किया किया, ये तो कल्याण रेलवे स्टेशन दे रहा है, मग इसकी माँ का, वो भी 5 स्टार रेटिंग के साथ, मतलब नया बंदा ही होगा कोई स्टोर। विवियाना मॉल, अरे माँ किया किया, विवियाना मॉल जवळ आहे माझ्या, मलाच नाही माहिती। खरंच यार बेकार सिचुएशन है यार। देखो लो रेट में काम करना पड़ेगा, ऊपर से 1.5-2 घंटा तुमको तुम्हारे घर के साइड ट्रिप नहीं मिलेगा, तो काय को आने का इस धंधे में। जॉब भी अच्छा है। हाँ, इट्स वेरी डिफिकल्ट टू मी बट आय एम लिव्हिंग। कुठून जाऊ शकतो? ऐरोलीवरून, हां ऐरोलीवरून जाऊया। 5:30 वाजल्यापासून ट्रिप बघत होतो, ऑलमोस्ट 7 वाजलेत आणि आत्ता एक वाशीची ट्रिप भेटली आहे। उबर गोचं ऑप्शन शेवटी मी चालू केलं की बाबा भेटू दे एकदाची ट्रिप। तर ती कस्टमरला मग वाटतं खूप जास्त गरज आहे, ती कंटिन्यू मेसेज व्हॉट, रेकॉर्डिंग चालू असताना गाणी कशी काय लागली? ओके ओके ओके, वाशीचीच ट्रिप लागली। 3.5 तास वाट बघून परत वाशीचीच ट्रिप लागली। आणि एवढं बेकार आहे ना वाशी, मलाच वाशीमधून ट्रिप काय लागत नाही। बाई 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 बाई, कसला फास आला तो। मी काय करतो, मी टाकलंय गो होम ओला आणि उबरमध्ये, भेटली तर जाता जाता उचलायची, नाहीतर मग तयार आहे 21 किलोमीटर एमटी जाण्यासाठी। टेक्निकली 350-350 रुपयाचा लॉस आहे उबर गोच्या रेटनी। जर गो सिडॅन लागली तर 400 रुपयाचा लॉस आहे। पण टाईम पण तर बघा, 8:05 झालेत। इथं 1 तास झालं तर ट्रिप लागली नाही, तर घरी जायला 1 तास, 9-10 वाजतील। ॲटलिस्ट 1 तास आधी तर घरी पोहोचेन। भावानू बॅक टू होम, म्हणजे तेच बिल्डिंग खाली। गाडी चालली आहे 169.7 किलोमीटर्स आणि ही आहे उबरची अर्निंग। आणि त्यानंतर ही ओलाची, ओलातला किती, 1089। फटाफट कॅल्क्युलेट करूया, कमीच आहे 100%। 1089 प्लस 1700 होती ना, ती किती होती, 1724 प्लस 24, पार्ट टाइमची अर्निंग फुल डे मध्ये गेली आहे। चला फटाफट डिडक्शन कॅल्क्युलेट करूया। CNG किती गेला असेल, CNG 900 रुपयाचं पकडूया। त्यानंतर मग आपलं पासेस येतात 200 रुपये याचं उबरचं, आणि त्यानंतर 90 रुपये याचं, 1600 रुपये हातात राहिले। आणि याच्यामध्ये हे खाल्ले होते समोसे, 1587। ठीक आहे, काय बोलणार आता, किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे किती गाडी चालली, काय कसा पर किलोमीटर रेट पडलं ते बघू। 16 रुपयाच्या आसपास, कुठे 19-20 रुपये पर किलोमीटरच्या रेटनी गाडी चाललेली आज। सगळे ते ओलाच्या ट्रिपनी, सॉरी उबरच्या ट्रिपनी, लो रेटच्या हिसानी पुन्हा वाट लागली। ठीक आहे यार, बिझनेस आहे, याच्यामध्ये होत राहतं। मी आता गोष्टी म्हणावं पहिल्या सगळ्या घेत नाही, गेला खड्ड्यात। आपण आपलं एफर्ट्स टाकायचे, त्याचा रिझल्ट भेटला तर ठीक आहे, नाही भेटला तर गेला तेल लावत। टेन्शन घेऊन मरायचं नाही आहे, एन्जॉय करायचं लाईफ, चिल। आणि किती तास काम केलं, अप्रॉक्सिमेटली 8 वाजता लॉग इन केलं होतं मी, आणि 8:44 होत आहेत, तर तेच 13.5 तासाची अर्निंग आहे। कालपेक्षा कमी आहे, 500 रुपये कमी कमवले, पण ठीक आहे।